गेल्या महिनाभर राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू होती। प्रचाराच्या तोफा आपल्याला पाहायला मिळत होत्या। मात्र मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता वातावरण काहीसं हलकं झालेलं आहे आणि तशीच उमेदवारांमध्ये मात्र तशी धाकधूक जी आहे ती निकालाची आपल्याला पाहायला मिळते। उमेदवार मतदानानंतर नेमकं काय करतात हे जाणून घेण्यासाठी आपण सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजपचे उमेदवार असलेले माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी आलेलो आहोत। बापू, खरं तर गेल्या महिनाभर धामधूम असेल, सगळं प्रचाराची यंत्रणा काम करत असेल, पण आज तुम्ही जरा रिलॅक्स मोडमध्ये दिसताय। मला असं वाटतं की निवडणूक लागल्यापासून, आचारसंहिता सुरू झाल्यापासून मी आणि माझे कार्यकर्ते पूर्ण वेळ प्रचाराचं काम करत होतो। काल प्रचाराचं काम संपलेलं आहे, काल मतदान झालेलं आहे। काल शेवट मतदान पेट्या बंद होईपर्यंतसुद्धा कार्यकर्ते झटत होते आणि म्हणून आज कोणत्याही परिस्थितीत मी ठरवलं होतं की आज कुठल्याही कार्यकर्त्याला त्रास द्यायचा नाही, विचारायचं नाही काय झालं काय नाही। त्यांनाही रिलॅक्स त्यांच्या परिवारामध्ये थोडा वेळ घालवू द्यायचा आजचा दिवस, असं म्हणून मी स्वतः आज एकटा घरीच आहे आणि कार्यकर्त्यालाही घरी मी निवांत आहे। असा मोकळा वेळ फार जास्त मिळत नसेल राजकारणी असताना, कारण सहकार मंत्री होतात तुम्ही, आमदार विद्यमान होतात, 2-2 टर्मचे होतात। किती दिवसानंतर घरी आत्ता रिलॅक्स आहात, नातांशी बोलत असताना नात आहे तुमची खूप गोडगरीने शुभेच्छा दिल्या होत्या मतदानाचा फॉर्म भरताना त्या दिवशी? हो, म्हणजे आहे सकाळपासून कधी कोणी नसलं तर मग त्यांच्यावर गप्पा मारतो, खेळतात, लहान आहेत आणखीन, पण खूप छान आहे ते आणि परिवारात आहे पूर्ण वेळाच। जुने सहकारी देखील तुमचे आलेले आहेत, त्यांच्याशी काय गप्पा होत आहेत? काही एक्झिट पोल घेण्याचा प्रयत्न करताय काही? मी किंबहुना त्यांच्या बूथवर सुद्धा काय चाललं आहे विचारलं नाही, तालुक्यात काय व्हायला विचारलं नाही। उलट बंकलकी गावात स्थलांतरित खूप लोक झाले आहेत, शहरात राहतात, त्याच्यामुळं गावाकडची संख्या कमी झालेली आहे आपली। मग मुलाच्या शिक्षण हे त्या गोष्टीवरती जनरल चर्चा होती, बाकी राजकीय कोणतीही चर्चा नव्हती आज। तर कुठली लढाई म्हणली की त्याच्यामध्ये यश अपयश हे क्रमप्राप्त आहे। 23 तारखेला निकाल येतील, मात्र काय पुढचं नियोजन आहे? विद्यमान आमदार तुम्ही आहातच, पुढचं भविष्य स्वतःचं कशा पद्धतीने बघता आणि निकालानंतर काय स्थिती असेल? मला असं वाटतं की आपल्याला पुढं काम तर करायचंच आहे कोणत्याही परिस्थितीने। मतदारसंघाची रचना कशी असावी, आपण काय अर्धवट काम आहे ती पूर्णताच न्यावं, नव्यानं काहीतरी काम करणं, हा सातत्यानं करावं राहणारी प्रक्रिया आहे। तीच प्रक्रिया पुढं पार घेऊन जायची। मला खात्री आहे की जसं जसं की आता मागच्या 10 वर्षामध्ये आपण तालुक्यामध्ये एक आगळंवेगळं काम करण्याचा जसा प्रयत्न केलेला आहे, पुढच्या काळात सरकार आल्यानंतर सरकारबरोबर राहून जास्तीत जास्त या तालुक्यासाठी निधी आणणे, या ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी वेगळं करणे, शेती आणि शेती प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, असे वेगळे प्रयोग या तालुक्यात करावे लागणार आहेत। तुम्ही सरकार आल्यानंतर काम करे म्हणताय, सरकार येईल अशी याची खात्री वाटते आणि त्यामुळे ती निश्चिंतता तुमच्यामध्ये दिसते? मला असं वाटतं की माननीय नरेंद्रभाई मोदींचं गेल्या 10 वर्षातलं काम 2014 ते 2019पर्यंत माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केलेलं सरकारचं काम, 2.5 वर्षामध्ये उभाटाने केलेलं काम आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली जे 2.5 वर्ष काम केलेलं आहे, नक्की खात्री आहे की राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी खंबीर राहील आणि महायुतीचं सरकार नक्की येणार। तरी होते सुभाष बाबू देशमुख। खरं तर अनेक उमेदवारांना आपण भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात सर्वात निश्चिंत दिसलेले उमेदवार म्हणजे सुभाष देशमुख म्हणावे लागतील, कारण अगदी निश्चिंत आहेत आणि कोणालाही एक्झिट पोल किंवा कुठलीच धाकधूक मनामध्ये न ठेवता पुढं काय काम करायचं आहे त्याचं भविष्याचे वेध घेण्याचा प्रयत्न ते आपल्या घरात बसून करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन युग कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।